चला तर मंडळी, कोणतंही तामझाम न करता अतिशय सिंपल पद्धतीने आणि खूप जास्त टेस्टी आज आपण चिकन यखनी पुलाव बनवतोय। यापुढे खूप वेळ आपण दम देऊन तयार केलेली, खूप वेळ घालून तयार केलेली बिर्याणीसुद्धा फिकी पडते। आणि आत्ता उन्हाळा चालू आहे आणि उन्हाळ्यामध्ये कमी तेल मसाल्याचे पदार्थ खायलाही खूप बरे वाटतात आणि बनवायला देखील खूप सोपे आहे। उन्हाळ्यामध्ये देखील तुम्ही अगदी अर्ध्या तासाच्या आतमध्ये हा चिकन पुलाव बनवून खाऊ शकता। तर चला तर मंडळी, खूप उशीर न करता रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी इथं मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे। मध्यम आकाराचे 2 टोमॅटो चिरून घेतलेले आहेत, 3 कांदे चिरून घेतलेले आहेत, त्यानंतर थोडीशी कोथिंबीर चिरून घेतलेली आहे आणि हिरव्या मिरच्या 2 कट करून घेतलेल्या आहेत। तर सर्वप्रथम इथं मी सुरुवातीला तांदूळ मोजून घेत आहे। हा 1 किलोचा मोठा पॅक घेतला होता मी तांदळाचा, त्यातला मी इथं 2.5 वाट्या तांदूळ घेत आहे। तांदळाची क्वांटिटी तुम्ही कमी जास्त करू शकता आणि यामध्ये ना फारसे तेल मसाले सुद्धा जात नाही। अगदी झटपट रेसिपी आहे, त्यामुळे तुम्ही कोणत्याही वेळी बनवून खाऊ शकता। अगदी हाच पदार्थ तुम्ही कुकरमध्ये सुद्धा बनवू शकता। इथे आज मी कढईमध्ये बनवत आहे, का तर माझ्या मुलाला ना हा चिकन यखनी पुलाव जो आहे ना, हा थोडासा असा मोकळा आवडतो, त्यामुळे हा मी कढईत बनवत आहे। तुम्ही कुकरमध्ये जरी बनवून घेतला ना तर अगदी 1 ते 2 शिट्ट्यामध्येच तयार होईल। आता इथं मी 2.5 वाट्या तांदूळ घेतलेला आहे। हा तांदूळ सुरुवातीला ना आपल्याला असा स्वच्छ धुवायचा आहे, पण एकदम अशा हलक्या हाताने धुवायचा आहे। खूप जास्त असं याला रफ करायचं नाही। हलक्या हाताने हा तांदूळ 1-2 पाण्याने धुवून घ्यायचा। जोपर्यंत यामध्ये असं स्वच्छ पाणी निघत नाही तोपर्यंत धुवायचा, 1-2 पाण्याने धुवून घ्यायचा। इथे मी हलक्या हाताने हा चोळून तांदूळ धुत आहे। बरं मंडळी, तुम्ही आज आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल, आणखी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं ना तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडचं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हा जेव्हा मी व्हिडिओज टाकेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही आपले व्हिडिओ लगेचच पाहू शकता। आता इथं मी तांदूळ हा स्वच्छ धुवून घेतलेला आहे। एक 5 ते 10 मिनिटासाठी हा तांदूळ आपल्याला भिजवून घ्यायचा आहे, का तर हा बासमती राईस आहे। आपण भिजवून घेतला ना तर आपण जो पुलाव बनवणार आहोत ना तो खूप छान असा मोकळा होईल। इथं 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, 1 मुठभर लसूण घेतलेला आहे, त्यानंतर 1 इंच आलं घेतलेलं आहे, 3 छोट्या छोट्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, ह्या फारशा तिखट नाही, आणि काही कोथिंबीरीच्या काड्या इथं मी घेतलेल्या आहेत आणि थोडीशी कोथिंबीर मी अशी कट करून साईडला ठेवलेली आहे। आता याचं पाणी घालून थोडंसं मी वाटण तयार करून घेतलेलं आहे। इथं घरी लावलेलं फ्रेश दही होतं, त्यातलंच थोडंसं दही घेतलेलं आहे। चिकन यखनी पुलावमध्ये ना दह्याची क्वांटिटी थोडीशी जास्त असते, त्यामुळे दही तुम्ही थोडंसं जरी जास्त घेतलं ना तरीसुद्धा चालणार आहे। इथं मी लगभग 1 वाटीच्या आसपास दही घेतलं होतं। आता हे दही व्यवस्थित असं फेटून घ्यायचं, म्हणजे काय होतं ना, ज्यावेळेस आपण पुलावमध्ये हे दही घालू त्यावेळेस हे फाटणार नाही। आपली जी यखनी पुलावची जी ग्रेव्ही आहे ना ती मस्त अशी स्मूथ तयार होते। आता इथं कढईमध्ये 1.5 चमचा तेल मी गरम करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये काही खडे मसाले घातलेले आहेत। त्यामध्ये ना मी लवंग मिरी थोडीशी कमी घातलेली आहे, तेजपान घातलेले आहे आणि चक्री फूल जे असतं ना त्याच्या पाकळ्या यामध्ये मी तोडून घातलेले आहेत। 1 दालचिनीचा तुकडा घातलेला आहे, हिरवी विलायची घातलेली आहे। आता उन्हाळा चालू आहे त्यामुळे इथं लवंग मिरी मी थोडीशी कमी घातलेली आहे। त्यानं काय होतं ना, खूप जास्त जळजळ होण्याची शक्यता असते, त्यामुळे काय करायचं ना, हे दोन्ही गोष्टींना स्किप करायच्या किंवा कमी प्रमाणामध्ये घालायच्या। त्यानंतर कांदा घातलेला आहे। आता हा कांदा हलकासा लालसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। आपल्या चॅनलवर आहे ना 1 किलोपासून ते अगदी 5 ते 6 किलोपर्यंतच्या बिर्याणीच्या रेसिपी आहेत। तुम्ही नसेल पाहिल्या ना तर बघून घेऊ शकता। चिकनच्या देखील खूप सुंदर रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत, तुम्ही नसेल पाहिल्या तर जरूर बघून घ्या। कांदा छान असा परतल्याच्या नंतर तयार केलेलं जे आपण हिरवं वाटण आहे ते घालायचं, म्हणजे अद्रक लसूणची जी आपण पेस्ट तयार करून घेतली होती ती पेस्ट इथं घालायची आणि ह्या पेस्टचा थोडासा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला परतायचं आहे, खूप जास्त सुद्धा परतत बसण्याची गरज नाही। आता हे हलकंसं परतून घ्यायचं आहे। हे बघा, हलकासा यामधून सुगंध यायला लागला की आपल्याला यामध्ये स्वच्छ धुवून चिकन घालायचं आहे। चिकन मी सुरुवातीला स्वच्छ धुवून घेतलं होतं। इथे हे अर्धा किलो चिकन आहे। आता यामध्ये मी चिकन पुलाव मसाला घालत आहे, त्यानंतर अर्धा चमचा धना पावडर घातलेली आहे आणि हिरव्या मिरच्या इथं 2 हिरव्या मिरच्या होत्या तर मी अशा कट करून यामध्ये घातलेल्या आहेत। कोथिंबीर घालायची आणि इथं मी घातलेला आहे चिकन मसाला। आपण या व्यतिरिक्त यामधले घरात आपण जे लाल तिखट काळा मसाला वगैरे असतो ना तो यामध्ये काहीच घालायचा नाही आहे, का तर हा जो पुलाव आहे ना हा खूप स्वादिष्ट लागतो पण तिखट अजिबात नसतो। जर तुम्हाला तिखट आवडत असेल ना तर हिरव्या मिरचीची क्वांटिटी तुम्ही जास्त केली ना तरी देखील चालणार आहे।
आता यामध्ये मी दही घातलेलं आहे, चवीनुसार मीठ घालायचं आणि गॅसची फ्लेम ही कमी ठेवायची आणि यामध्ये टोमॅटो देखील घालायचा आहे. फारसा अजिबात वेळ लागत नाही, खूप झटपट क्विक रेसिपी आहे, त्यामुळे तुम्ही सहज बनवू शकता. आता हे सगळं आपल्याला ना 1 मिनिटभरासाठी ना परतून घ्यायचं. गॅस हा मी लहान ठेवलेला आहे. आता हे मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. गॅस आणखीही मी लहानच ठेवलेला आहे. आता हे सगळं एकजीव करून घ्यायचं. तुम्ही हे कुकरमध्ये जरी केलं ना तरी देखील चालणार आहे. हे सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलेलं आहे. इथं थोडंसं मीठ कमी असेल तर तुम्ही वाढवू शकता. आता यावरती झाकण ठेवायचं आणि 3 ते 4 मिनिटांसाठी ही ग्रेव्ही शिजवून घ्यायची. मस्त घमघमाट सुटलेला आहे आणि आपलं चिकन जे आहे ना ते व्यवस्थित असं परतलेलं आहे. मस्त अशी याला अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे. भरपूर पाणी सुटलेलं आहे. व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे. हे बघा, आणि स्वच्छ धुतलेला जो आपण तांदूळ भिजत घातला होता तो तांदूळ इथे घालायचा. आता तांदूळ लगभग 10 ते 15 मिनिटं झालेले आहेत भिजवून, तर हा तांदूळ यामध्ये घालायचा. आता भिजवलेला तांदूळ आहे. चिकनसुद्धा आपलं 70 ते 80% बऱ्यापैकी शिजलेलं आहे. चिकन शिजण्यासाठी फारसा वेळ लागत नाही आणि भिजवलेला तांदूळ आहे त्यामुळे तांदूळ शिजण्यासाठी देखील फारसा वेळ लागत नाही. तर इथून पुढे एक लगभग आपल्याला 8 ते 9 मिनिटांमध्ये हा पुलाव मस्त असा शिजला जातो. व्यवस्थित याला परतून घ्यायचं. साईडच्या टोपामध्ये मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे, त्यामुळे काय होतं ना हा पटकन तयार होतो. आता यामध्ये पाणी घालायचं. तर पाणी इथं मी लगभग मोठे 2 ग्लास पाणी इथं मी घेतलं होतं. ते पाणी मी छान गरम करून यामध्ये घातलेलं आहे. म्हणजे काय होतं ना याला पटकन अशी उकळी फुटते आणि म्हणजे जो आपला तांदूळ आहे ना हा खूप असा चिकट वगैरे होत नाही. छान असा मोकळा मोकळा हा पुलाव तयार होतो. आता यावरती झाकण ठेवायचं. गॅस हा मोठा करायचा. एक 5 ते 6 मिनिटांसाठी गॅस मोठा करायचा आणि त्यानंतर गॅस आपल्याला लहान करायचा आहे. तर आत्तापर्यंत गॅस मी मोठा ठेवला होता. लगभग एक 5 मिनिटं झालेली आहेत. गॅस हा मोठा ठेवला होता. आता इथून पुढे मी गॅस हा लहान करणार आहे. यामधलं पाणी बऱ्यापैकी कमी झालं ना तर काय करायचं ना, जर तुम्हाला असं वाटत असेल की खाली ठेवलं तर म्हणजे करपेल, तर याच्या खाली असा तवा ठेवायचा, लोखंडी तवा ठेवायचा आणि त्यावर ही कढई ठेवायची आणि झाकण घट्ट ठेवायचं आणि पुढचे 5 ते 6 मिनिटांसाठी हे झाकण ठेवून असंच शिजून द्यायचं. म्हणजे काय होतं ना व्यवस्थित असा हा भात देखील शिजला जातो. चिकनही व्यवस्थित शिजलं जातं आणि यामधलं जे पाणी आहे ना ते बऱ्यापैकी सुकून जातं. आता मी असंच ठेवलेलं आहे, तर या कढईचं जे पूड आहे ना ते बऱ्यापैकी असं जड आहे. पटकन यामध्ये कोणतीही गोष्ट करपली जात नाही, त्यामुळे मी असंच ठेवलं होतं. 5 ते 6 मिनिटांसाठी हा पुलाव मी व्यवस्थित शिजू दिला आणि त्यानंतरही पुढचे 10-15 मिनिटांसाठी असं झाकण ठेवलं. म्हणजे आहे त्या उष्णतेमध्ये उरला सुरला जो भात आहे ना तो देखील बऱ्यापैकी शिजला जातो. या पुलावचा जो घमघमाट आहे ना मंडळी पूर्ण घरात पसरतो. त्यामुळे ही रेसिपी एकदा तरी उन्हाळ्यामध्ये बनवून जरूर खा, तुम्हाला खूप जास्त आवडेल. बरं, ही रेसिपी जर तुम्ही फेसबुकवर पाहत असाल, रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून जरूर सांगा. आणि तुम्ही जर आज आपल्या पेजवर पहिल्यांदा आला असेल, आणखी आपल्या पेजला फॉलो नसेल केलं तर जरूर फॉलो करा. रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून जरूर सांगा आणि यानंतर तुम्हाला कोणती रेसिपी पाहायला आवडेल ते देखील मला कमेंट करून जरूर सांगा. तर चला, मस्त असा आपला हा पुलाव तयार झालेला आहे. इथं मी छानसं ताट देखील वाढून घेत आहे. यासोबत तुम्ही थोडासा रस्सा बनवू शकता किंवा आपला कोशिंबीरीचा म्हणजे कोशिंबीर बनवून यासोबत खाऊ शकता. काकडी त्यामध्ये थोडंसं टॅमॅटो आणि दही मिक्स करून कोशिंबीर बनवून यामध्ये खाऊ शकता. पण माझ्या मुलाला असंच आवडतं, त्यामुळे मी इथं सिंपल हा पुलाव बनवलेला आहे. चला मंडळी, अशाच एखाद्या रेसिपीमध्ये भेटू. तोपर्यंत बाय बाय.